एकतर्फी प्रेम भाग 3. घड्याळ्याच्या टोलाने रेवाला जाग आली. 6चा गजर झाला होता. गालावरच्या सुकलेल्या पाण्याचे व्रण रेवाला टोचत होते. आज कितीतरी दिवसांनी मागच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. हृदय गलबलून गेलं होतं. काही चांगल्या काही वाईट. आज सगळ्या आठवणी डोकं वर काढलं होतं. काही गोष्टी कायमच्या विसरव्या म्हणून, तरी मनातून त्या कधीच जात नाहीत. त्यातलीच एक आठवण म्हणजे अभिजित होता. पण रेवाला आता त्या आठवणीची साधी झुळूकही नको होती. तिच्यासाठी ती कधी न भरणारी जखम होती, जिच्यावरची खपली आता तिला कधीच काढायची नव्हती. शेवटचं MAचं वर्ष तिला आता कसं तरी पूर्ण करून चांगल्यापैकी जॉब मिळवून तिला लवकरात लवकर मामाच्या घरातून संजूला घेऊन बाहेर पडायचं होतं. बाबांना शोधायचं होतं. मामी उठायच्या आधी रेवाला नाश्ता तयार करून ठेवायचा होता. डोळे पुसून ती स्वतःच आवरायला गेली. हॉस्टेलमध्ये सुट्ट्या असल्याने शिल्पा ही घरी आली होती. भराभरा रेवाने किचनमधील सगळे कामे उरकून घेतली आणि ती संजूला उठवायला गेली. संजू गाढ झोपला होता. आई गेल्यापासून रेवा नेहमी संजूला कुशीत घेऊन झोपायची. तड हाताच्या फोडाप्रमाणे रेवा संजूची काळजी घेत होती. त्यामुळेच की काय, पण संजू आता थोडा थोडा पाठीमागचं सगळं विसरू लागला होता. लाडक्या ताईमध्ये तो आता आपल्या आईला बघत होता. गाढ झोपलेल्या संजूच्या डोक्यावरून हात फिरवत मोठ्या प्रेमाने रेवाने संजूला हाक मारली. पिलू, आज उठायचं नाही का? अरे, शाळेत जायला उशीर होईल. उठ ना रे. संजू, आता तू उठला नाहीस तर मी गुदगुल्या करेन हां. रेवाने असं म्हणायची खोटी की संजू ताडकन उठून बसला. नको नको ताई, हा बघ मी उठलो ना. संजू डोळे चोळत म्हणाला. रेवाने त्याच्या कपाळाचा मुक्का घेतला. पाणी काढून ठेवलंय, पटकन आंघोळ करून तयार हो. मी चहा आणि नाश्ता आणते तुझ्यासाठी. आता आलो ताई, असं म्हणून संजू पटकन पडाला. रेवा ही किचनमध्ये गेली. मामा मामी शिल्पा सगळ्यांचा नाश्ता तीच त्यांच्या रूममध्ये घेऊन आले. तोपर्यंत संजू आला. रेवाने त्याला चहा दिला. तोपर्यंत मामीने आवाज दिला. रेवा, 1 कप चहा अजून घेऊन ये. रेवा चहा घेऊन जायला वळणार तोपर्यंत गॅसवरची भाजी करपली. रेवा पटकन कढई उतरवायला गेली. तोच तिला चटका लागला. आई ग, पटकन तिच्या तोंडून निघालं. संजू लगेच धावत आला. काय झालं ताई, चटका बसला का? तरी किती वेळा सांगितलं तुला सावकाश करत जा म्हणून, किती काही करतेस? संजू काळजीने म्हणाला. तोपर्यंत मामीचा परत आवाज आला. रेवा जायला वळणार तो संजूने तिच्या हातातून कप घेतला. दे, मी नेऊन देतो मामीला चहा. तू बस तोपर्यंत. अरे पण ताई, दे मला. संजू चहा घेऊन रूममध्ये गेला. तोच कप फुटल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ मामीच्या ओरडण्याचा. रेवा धावत वरती गेली. संजू मान खाली घालून उभा होता आणि मामी मोठ्याने ओरडत होती. कार्ट्या, एक काम सरळ होत नाही तुझ्याकडून. चांगला कप फोडून टाकलास. दडभद्री कार्टी, माझ्याच राशीला येऊन बसलीत. खायला पियायला घालायचं आणि वरून ही आमचंच नुकसान करणार. अगं जाऊ दे ग, 1 कप तर चुकून निसटला त्याच्या हातून. एवढी कशाला गावगोळा करतेस? मामा संजूला वाचवण्याची केविलवाणी धडपड करू लागला. तुम्ही गप्प बसाओ. मामीने त्यांचा आवाज धडपडला. तुला ना अशी अक्कल नाही यायची. थांब तू, असं म्हणत मामी संजूच्या अंगावर धावून गेली. संजूला मारायला ती हात उचलणारच. तोच रेवाने मामीचा हात वरच्यावर पकडला. खबरदार मामी, त्याच्या अंगाला हात लावशील तर. रेवा रागाने मामीवर ओरडली. 1 वेळ माझ्यावर हात उचललास तर मी सहन करीन, पण जर कुणी संजूला 5 बोटं लावायचा प्रयत्न जरी केला ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. अरे वा, तुला पण कंठ फुटला वाटतं. आमच्याच घरात राहून वर मलाच आवाज चढवून दाखवतेस. लाज नाही वाटत वर तोंड करून बोलायला? तुझा बाप भिकाऱ्यासारखं टाकून गेलाय तुम्हाला माझ्या दारात, समजलीस? रेवाच्या डोळ्यांच्या कडा पटकन ओलावल्या. मामी, माझा बाप जरी आम्हाला इथे टाकून गेला असला ना, तरी जाताना आमची सोय लावून गेलाय. महिन्याच्या महिन्याला येणारी रक्कम लंपास करतात ना तुम्ही. आणि जेव्हापासून मी इथे आले तेव्हापासून मोलकरीणीची सगळी कामं करून घेतानात माझ्याकडून. आणखीन एक गोष्ट, हे घर आजोबांनी माझ्या आईच्या नावावर केलं होतं. माझ्या आईने ते मामाच्या नावावर केलंय, हे विसरू नका तुम्ही. आणि तरीही तुम्हाला आमची अडचण होत असेल तर सांगा, तसं मी बघेन आमच्या दोघांची सोय कुठेतरी. रेवा भडाभड बोलली. मामी रागाने रेवाकडे बघू लागली. त्या दोघांना घराबाहेर काढून तिला FDच्या व्याजाचे पैसे सोडायचे नव्हते आणि फुकटची मोलकरीण सुद्धा. शेवटी मामा पुढे झाला. जाऊ दे रेवा, हा विषय इथेच थांबव. संजू बाळा, ताईला घेऊन जा बघू खाली. संजू रेवाचा हात धरून तिला घेऊन आपल्या खोलीत आला. रेवाच्या डोळ्यात पाणी भरलं होतं. संजूने हलकेच तिचे डोळे पुसले. रेवाने त्याला छातीशी कवटाळलं. संजू, आपण लवकर जाऊ इथून. तू काळजी करू नकोस राजा, फक्त अजून 1 वर्ष.
तू असताना मला कसलीच भीती वाटत नाही ताई. संजू हसून तिला मिठी मारत म्हणाला. तेवढ्यातच मामा तिथे आला. रेवाच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, मला माहिती आहे रेवा, तुझी मामी तुझा किती दुस्वास करते आणि मी मात्र शुंभासारखा सगळं पाहत असतो. पण मी तरी काय करू? पहिल्यापासून मी हा असा, अगदी भोळसट. राहू दे मामा, आणखी 1 वर्ष. एकदा माझं शिक्षण पूर्ण झालं, मला जॉब लागला की आम्ही निघून जाऊ इथून. रेवा म्हणाली, अगं पण नाही मामा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तसंही मला अजून बाबांनाही शोधायचं आहे आणि मी लवकरात लवकर त्यांना शोधून काढणारच. इकडे अभिजित 3 वर्षापासून रेवाला वेड्या पिशासारखा शोधत होता. 3 वर्षात त्याने 5 वेळा कॉलेज चेंज केलं होतं. विशालला त्याची ही अवस्था बघवत नव्हती. अभिजितच्या आई बाबांना तो काही ना काही वेगळी कारणे देऊन प्रत्येक वेळी वेड मारून नेत होता. कुठे तो हसता खेळता अभिजित आणि कुठे स्वतःची शुद्ध हरपवत चाललेला हा अभिजित. रेवा सगळं आवरून कॉलेजला जायला निघाली. संजूला घेऊन ती बाहेर पडणार इतक्यात दारात नीता पटकन येऊन धमकली. क्या हाल है मेरे हिरो? ती संजूला हायफाय देत बोलली. सब बढिया है दीदी, संजूही हसत हसत म्हणाला. काय हे नीतू, अशी कशी पटकन दत्त म्हणून उभी राहतेस ग समोर? रेवा म्हणाली. नीता रेवाची मुंबईला आल्यापासूनची नवी मैत्रीण, अगदी प्रियासारखीच भासायची ती रेवाला, कधी कधी तिच्यापेक्षा जास्तच. नीतू रेवा आणि संजूला स्वतःच्या कुटुंबासारखंच मानलं होतं. मामी रेवा आणि संजूशी कशी वागायची हे तिला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे वेळोवेळी ती त्यांच्यावर आपल्या मायेची फुंकर घालत होती. नीतूचे आई बाबाही रेवा संजूला कधीच परकेपणाची जाणीव होऊ देत नव्हते. आपण का तो ऐसा ही है मेरी जान? नीतू रेवाच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. गप्प बस, ड्रामेबाजी करून झाली असेल तर चला आता, उशीर होतोय. हसत हसत सगळीजण घराबाहेर पडली. कॉलेजमध्ये सगळीकडे लगबग चालू होती. काय आहे ग आज? रेवाने नीतूकडे बघत म्हणालं. काय माहिती, नीतू बोलली. सगळीजण उंदरामांजरासारखी पडता का आहेत इकडून तिकडून? नीतूने पटकन एकाच मानगूट पकडलं. गरकन स्वतःकडे वळवत त्याला विचारलं. हा सगळा काय लोचा चालू आहे रे? आज काय बिक्चर सगळं बंद काय? प्रोफेसर सगळे उपोषणला बसले की काय? ते पोरगं मुंडी मुरगळलेल्या कोंबड्यासारखं दिनवाण होऊन म्हणालं. नाही नाही, आज आमदार भेट देणार आहेत कॉलेजला, त्याचीच सगळी तयारी चालू आहे. घसघसीत फंड देणार आहेत ते आपल्या कॉलेजला. फंड द्यायचा तर ऑफिसमध्ये जाऊन द्यायचा ना, एवढ्या देखावा कशाला करायचा? हे राजकारणी पण ना सगळीकडे आपला स्वार्थ बघतात. इलेक्शन येत आहे ना जवळ, जाऊ दे ना नीतू, सोड त्याला. लेक्चर नाही तर आपण जाऊया लवकर घरी. कशाला तुझ्या मामीने घरात कामाचा डोंगर उभा करून ठेवलाय ना, तो उपसायला का? गप्प बस इथे. हलू दे की तुझ्या मामीची कंबर जरा, तेवढीच बारीक होईल ती मैस. नीतू रेवा तिला चापट मारत बोलली. बरं एक ना, लायब्ररी चालू असेल ना, मी जरा थोडी पुस्तक घेऊन येते. असं म्हणून रेवा लायब्ररीकडे निघून गेली. इकडे आमदार साहेब मंचावर आले होते. इतरही बरीच मंडळी होती. त्यांचं लांबलचक भाषण काही केल्या संपत नव्हतंच. आणि इकडे रेवा पुस्तकांच्या गराड्यातून काही केल्या बाहेर पडत नव्हती. अर्ध्या 1 तासाने 7-8 जाडजूड पुस्तके सावरत ती बाहेर आली आणि नीतू जवळ येऊन कधी बशी उभी राहिली. रेवाच्या तोंडून निघालं. अरे एवढीच पुस्तकं? अजून डझनभर आणायची होतीस ना? नीतू तिच्या अवस्थेकडे बघत म्हणाली. ए गप ग, नेहमी कसली थट्टा असते तुझं. गप काय गप? हा एवढा सगळा मनोरा घेऊन घरी कशी जाणार आहेस? किती अभ्यास करते देव जाणे. नीतू तुला माहीत आहे ना सगळं, घरात काय परिस्थिती आहे ती. हो बाबा सॉरी. तितक्यात स्टेजवर अनाउन्समेंट झाली. आता आमदार साहेबांचे सुपुत्र आपल्यासमोर 2 शब्द बोलतील. नाविलाजाने एक रुबाबदार तरुण उभा राहिला आणि त्याने माईक हातात घेतला. नमस्कार. पुस्तकाच्या गराड्यात फसलेल्या रेवाने तो आवाज ऐकून पटकन मान वर केली. समोरची व्यक्ती बघून तिचे हातपाय लटपून लागले. तिच्या स्वर्गातला दरदरून घाम फुटला. नजरेत क्रोध, तिरस्कार, राग, भीती न जाणे कितीतरी भावना उफाडून आल्या. तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिजित होता. आज इतक्या वर्षांनी त्याला समोर बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. भूतकाळाची सगळी पाने भराभर नजरेसमोरून जाऊ लागली. हा इथे कसा? रेवा मनातच म्हणाली. हा इथे परत तोच तमाशा नाही ना करणार? हा पुन्हा माझ्या अब्रूचे वाभाडे नाही ना काढणार? पुन्हा मला सगळ्यांसमोर मान खाली घालायला नाही ना लावणार? तिच्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान मांडलं होतं. नाही नाही, असं नाही होणार.
मला कसंही करून हे वर्ष व्यवस्थित पूर्ण करायचे आहे. माझं आणि संजूचे पूर्ण भविष्य यावर अवलंबून आहे. मी असं होऊ देणार नाही. मी त्याच्या नजरेला नाही पडणार. मला इथून गेलं पाहिजे. मला इथून गेलं पाहिजे. ती स्वतःशीच पुटपुटत म्हणाली. नीतू, चल लवकर, मला घरी जायचंय. ती घाईघाईने नीतूला बोलली. अगं पण थांब ना थोडा वेळ. तुला यायचं होतं आहे की नाही? येतेस? चल, नाहीतर माझी मी जाते एकटी. असं म्हणून ती तरातरा चालायला लागली. रेवा, रेवा. तोपर्यंत रेवा तिथून पुस्तक हातात घेऊन बाहेर निघाली होती. ती कॉलेजच्या कॅम्पसमधून झपाझप पावले टाकत निघाली होती. इकडे अभिजितने कसं तरी 2 शब्द बाबांच्या आग्रहाखातर बोलून टाकले आणि सभा संपवली. बाबा राजकारणात आल्यापासून, आमदार झाल्यापासून आज पहिल्यांदा तो त्यांच्यासोबत मुंबईला आला होता. अनेक वेळा विनवण्या केल्या नंतर तो यासाठी तयार झाला होता. अभिजित आपल्या जागेवर जायला वळणार तोच त्याचं लक्ष कॅम्पसमध्ये गेलं. सगळी गर्दी स्टेजपाशी असताना ही एकटीच मुलगी कॅम्पसमधून जाताना बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. तो तसाच तिच्याकडे बघत राहिला आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती रेवा होती. होय, ती रेवाच होती. अभिजितचा डोळ्यावर विश्वासच बसेना. वेड्यासारखा तो जिला पुऱ्या दुनियात शोधत होता, ती अक्षरनामात त्याला अशी भेटेल. तो ताडकन आपल्या जागेवरून उठला आणि धावत सुटला. रेवा सभेपासून बरीच दूर गेली होती. तिला कसंही करून तिथून लवकरात लवकर निघायचं होतं. रेवा, पाठीमागून आवाज आला. तो त्याचाच होता. पण तरीही रेवा चालत राहिली. रेवा, थांब प्लीज. पळत येऊन त्याने तिच्या दंडाला धरलं आणि आपल्याकडे वळवलं. आज 3 वर्षांनी अभिजित आपल्या रेवाला बघत होता, जिला बघण्यासाठी त्याचे डोळे आसुसले होते. ती आज त्याच्या समोर उभी होती. तोच निष्पाप चेहरा होता. केसांच्या बटा तिच्या गालाला स्पर्श करत होता. नाजूक ओठांच्या पाकड्या अनामिक भीतीने थरथरत होत्या. तिच्या इवल्याशा डोळ्यामध्ये मात्र अख्ख्या समुद्र येऊन साचला होता. रेवा. अभिजितने पाणावलेल्या डोळ्यांनी तिला हाक मारली. तो पुढे काही बोलणार तोच रेवा थरथर कापत बोलली. हे बघ अभिजित, मी मुद्दाम नाही आले तुझ्यासमोर. हा योगायोग होता. प्लीज इथे काही तमाशा करू नकोस. मी हात जोडते तुझ्या पुढे. प्लीज. मी नाही येणार तुझ्यासमोर कधीच. माझं तोंड नाही दाखवणार तुला. पण प्लीज इथे काही करू नकोस. ती रडवली झाली होती. तिच्या मनात आपल्याबद्दलची दहशत बघून अभिजितला स्वतःचाच राग येऊ लागला. 2 पावले पुढे येऊन अभिजितने तिच्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला. तोच ती किंचाळली. नाही, डोंट टच मी. तिच्या हातातील सगळी पुस्तकं खाली पडली. घाईघाईने ती खाली बसून पुस्तक आवरू लागली. अभिजितला काय करावं काहीच कळेना. तोही खाली वाकला. तिला समजावून सांगत तो म्हणाला. रेवा सॉरी, मला प्रियाने सगळं सांगितलं. चूक तुझी नव्हती अगं. सगळं त्या मूर्ख रेवतीमुळेच घडलं. प्लीज रेवा, माफ कर मला. एकदा तुझ्या नालायक मित्राला समजून घे रेवा. रेवाने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं. ठीक आहे, केलं माफ. पण पुन्हा आता माझ्या आयुष्यात कधी येऊ नकोस. ही माझी रिक्वेस्ट आहे तुला. आयुष्यात येऊ नको? तो तिच्याकडे एकटक बघत म्हणाला. तुझ्याशिवाय कुठे जाऊ मी? रेवा तिथून जायला वळली. अभिजितने तिचा हात धरला. अभिजित, हात सोड. रेवा रागाने म्हणाली. मला माहीत आहे रेवा, तुझा माझ्यावरचा राग सहजासहजी नाही जाणार. तू दुसरी कोणतीही शिक्षा दे मला, पण स्वतःपासून लांब जायला सांगू नकोस. मला नाही सहन होणार ते. तो कळवळून म्हणाला. पण मला तू माझ्या आयुष्यात नको आहेस. माझ्या आयुष्यात तुझं काहीच अस्तित्व नाही. नव्हतं आणि नसणार पण. समजलं? ती आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेण्याचा प्रयत्न करत बोलली. अभिजितची तिच्या हातावरची पकड आणि घट्ट झाली. तिला स्वतःकडे खेचत तिच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला. खरंच? तुझ्या आयुष्यात माझं काहीच अस्तित्व नाही आहे रेवा? मग तुझ्या डायरीत जे तू लिहिलंस ते काय आहे? ते पण सगळं खोटं आहे. त्याच्या इतक्या जवळ येण्याने रेवा बावरली. त्याला स्वतःपासून दूर ढकलत ती म्हणाली. हो, खोटं आहे सगळं. सगळं खोटं आहे. खोटं आहे तर हे घे तुझ्या आईची शपथ. घे ना. अभिजित मोठ्याने म्हणाला. त्याला माहीत होतं रेवासारखी मुलगी आपल्या आई वडिलांची खोटी शपथ कधीच घेणार नाही. रेवा तशीच उभी राहिली. नाही ना घेता येत खोटी शपथ, कारण ते सगळं खरं आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि हेच खरं आहे. रेवाच्या डोळ्यात रक्त साकडलं. तिला 3 वर्ष पूर्वी अभिजितची गालावर उमटलेली बोटं आठवली. सगळ्यांच्या तिच्याकडे तिरस्काराने बघणाऱ्या नजरा आठवल्या. आईचं जाणं आठवलं. हसतं खेळतं घर कसं उद्ध्वस्त झालं हे तिच्या आठवणीत आलं. अंगात क्रोधाचा अग्नी उसळला. प्रेम नाही, मूर्खपणा होता तो माझा. तुझ्यावर प्रेम करणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती, जी मी पुन्हा कधीही रिपीट करणार नाही. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुला किळस येत होती ना रे? मग आता काय झालं? तुला माझी जितकी बदनामी करायची होती तू केलीस ना, पण आता नाही.
मला कोणत्याच रूपात तू माझ्या आयुष्यात कधीच नको आहेस आणि हा माझा निर्णय कधीच बदलणार नाही, हे लक्षात ठेव अभिजित. रेवा रडत रडत तशीच तिथून निघाली. पाठीमागे उभ्या असलेल्या नीतूने हे सगळं बघितलं. तिला यातलं काहीच समजेना. ती तशीच खाली पडलेली पुस्तक उचलून रेवाच्या मागे गेली. अभिजित निर्जीव पुतळ्यासारखा उभा होता. रेवाचा त्याच्यावरचा राग बरोबर होता. त्याने तिला खूप दुखावलं होतं, पण त्याला आता तिला गमवायचं नव्हतं. कुठल्याही परिस्थितीत तेवढ्या विशाल तिथे आला. अरे यार, असा कसा उठून आलास तिथून? साहेब विचारत आहेत ना तुझ्याबद्दल. विशाल, ह्या अभिजितचं हरवलेलं हृदय आज पुन्हा त्याला मिळालंय. माझी रेवा मला मिळाली. अभिजित समाधानाचा निश्वास टाकत म्हणाला. काय? आनंदाने विशालने विचारलं. रेवा सापडली. खूप दुखावली गेली आहे रे ती माझ्यामुळे, पण मी तिचा राग दूर करणार. पुन्हा माझी पूर्वीची रेवा परत घेऊन येणार, प्रॉमिस. आता मी तिला माझ्यापासून कुठेही दूर जाऊ देणार नाही आणि कधीच नाही, नेवर. रेवा भरकटलेल्यासारखी रस्त्या मिळेल तितका वेगाने चालत सुटली होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. का आला तो इथे? का? ती पुन्हा पुन्हा हाच प्रश्न स्वतःला विचारत होती. आता कुठे स्वतःला सावरायला शिकली, मग पुन्हा सगळं तेच का घडतंय? ती विचार करून करून थकली होती. रस्त्यात एक मंदिर तिच्या नजरेला पडलं. डोळे पुसून ती मंदिरात गेली. एकटक मूर्तीकडे पाहत न जाणे. ती कितीतरी वेळ तशीच बसून होती. नाही, आता नाही. आता पुन्हा ते प्रसंग मी माझ्या आयुष्यात घडू देणार नाही. अभिजितशी मी कोणताच संबंध ठेवणार नाही. त्याच्यासाठी माझ्यासारख्या मुली आल्या काय आणि गेला काय, सारखंच आहे. आज माझं कुटुंब त्या एका प्रसंगाने उद्ध्वस्त झालं. मी माझा मान, आईबाप सगळं गमावून बसले. पण आता नाही, अजिबात नाही. रेवाने स्वतःशी निर्णय घेतला. बऱ्याच वेळाने तिचं डोकं शांत झालं. ती घरी येईपर्यंत अंधार पडला होता. घ्या, आली तुमची लाडकी लेक. घरात शिरता शिरताच मामीचा टोमणा तिच्या कानावर आला. मामा धावत तिच्याकडे आला. रेवा, बेटा कुठं राहिली होतीस एवढा वेळ? मामाने विचारले. तेवढ्यात संजू येऊन रेवाला बिलगला. ताई, कुठे गेली होतीस? मला खूप कसं तरीच वाटत होतं एकट्याला. काही नाही, जरा एक काम होतं माझं, म्हणून उशीर झाला. अगं पण फोन नाही का करायचा? मामा काळजीपोटी बोलला. सॉरी मामा, पुन्हा असं नाही करणार. एवढं बोलून ती आपल्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये आधीपासूनच नीतू बसली होती. नीतू झालेल्या प्रकरणाबद्दल विचारायला आले हे कळायला रेवाला उशीर लागला नाही. रेवा फ्रेश होऊन आली आणि रूम आवरायला लागली. बराच वेळ झाला तरी रेवा स्वतःहून काही सांगत नाही हे बघून नीतू संतापली. नजर चोरत असलेल्या रेवाकडे जाऊन ती म्हणाली, तुला काहीच सांगायचं नाही आहे का? कशाबद्दल? रेवा अजूनही नजर चोरत होती. आज कॉलेजमध्ये जे काही घडलं त्याबद्दल. कोण होता तो? तुझा त्याच्याशी काय संबंध? कशाबद्दल माफी मागत होता तो तुझी? अगं काही नाही नीतू, तू नको जास्त विचार करू. रेवा तिला समजवण्याचा निष्कळ प्रयत्न करत बोलली. हे बघ रेवा, तुला सांगायचं असेल तर सांग. उगाच उडवीची उत्तरं नको देऊ मला. तसंही मी तुला माझं मानलं म्हणून तूही मला आपलं मानलं पाहिजे असं कुठे आहे, नाही का? तू नेहमीच मला परक्यामध्ये बघतेस. एवढं बोलून नीतू जायला वळाली. अगं काय बोलतेस नीतू तू हे? अगं सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त मानते मी तुला आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे. अगं मग सांग ना, कोण होता तो? त्याला बघून तू इतकी डिस्टर्ब का झालीस? नीतू, तुझ्यापासून काही लपवायचं आहे नाही आहे गं मला, पण पुन्हा एकदा तो सगळं भूतकाळ मला आठवायचं नाही आहे. पण तरीही जर तुला ऐकायचं असेल तर ऐक. आणि रेवाने आपला सगळा भूतकाळ तिच्यासमोर उभा केला. हे सगळं ऐकून घडून गेलं होतं आज, आणि 3 वर्षात तू एकदाही मला काहीच बोलली नाहीस. रेवा, तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का? नाही नीतू, गोष्ट विश्वासाची नाही आहे. मला त्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवायच्या नव्हत्या. खूप त्रास होतो गं. कशीबशी मी त्यातून सावरले. मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार नीतू. हां, मी लावला होता जीव त्या मुलावर, अभिजितवर. कसलाही फायदा तोटा न बघता अगदी न कळत हरवून गेले होते मी त्याच्यात. पण मी कधीच त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा केली नाही. तो 4 शब्द माझ्याशी बोलायचा, तेच माझ्यासाठी खूप होतं अगं. पण मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याने माझ्या चरित्रावर जो डाग पाडला ना, तो मी नाही विसरू शकत कधीच. माझी बाजू मांडण्याची एकही संधी न देता त्याने भर बाजारात माझा केलेला अपमान मी कसा विसरू? त्या एका प्रसंगाने माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आई गेली, बाबा सोडून गेले, आमचं हसतं खेळतं घर एका क्षणात विस्कटून गेलं. असं काय गुन्हा केला होता मी, ज्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळाली? मला बदनाम करण्यासाठी भले कुणीही हा डाव रचला असेल, पण मित्र म्हणून त्याने एकदाही माझ्यावर विश्वास दाखवणं त्याचं कर्तव्य नव्हतं का? कसली मैत्री निभावली मग त्याने? त्याच्यात आणि त्या रेवतीमध्ये कसला फरक राहिला मग?
सांग ना. ती तर मला स्वतःची शत्रूच समजत होती, पण हा तर माझा मित्र होता ना. एवढ्या दिवसात त्याने मला इतकंच ओळखलं होतं का? खरं तर मीच त्याला ओळखण्यात चूक केली. अभिजितसारखी बड्या बापाची मुलं माझ्यासारख्या मुलींना कचऱ्यासारखी समजतात. मैत्री वगैरे सगळा देखावा असतो, बाकी काही नाही. नीतूने रेवाचे भरून आलेले डोळे अलगद पुसले. जाऊ दे, सोड सगळं पाठीमागचं. चल, माझ्या घरी आईने मस्त तुझ्या आवडीची मिसळपाव बनवले. आज नको, पुन्हा कधीतरी. तुला चल म्हटलं ना. नीतू, रेवा आणि संजूला जबरदस्तीनं आपल्या घरी घेऊन गेली. मामीला जास्त आश्चर्य वाटलं नाही. सुट्टीच्या दिवशी नेहमी नीतू त्या दोघांना आपल्याकडे घेऊन जायची. मामीला तसंही ती दोघं त्या घरात नको असायची. रेवा घरातील सगळी कामं करून नीतूकडे जायची. संजूला आणि तिला नीतूकडे अगदी मनमोकळे वाटायचं. संजू तर छान रमून जायचं तिथे. नीतूचे आईबाबा संजू आणि रेवाला अगदी घरच्यासारखं वागवायचे. इकडे अभिजितला आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील चांगला की वाईट ठरवायला तेच समजत नव्हतं. आज रेवा पुन्हा त्याला भेटली होती आणि आज त्याचं रेवाने त्याला तिच्या आयुष्यात त्याची काहीच जागा नाही हेही स्पष्ट केलं होतं. पण अभिजित आता पूर्ण रेवाचा झाला होता. त्यांच्याकडं स्वतःचा आता काहीच उरलं नव्हतं. त्याचं संपूर्ण आयुष्य त्याने रेवाच्या नावावर केलं होतं. प्रेम म्हणजे काय हे रेवा त्याच्यापासून लांब गेल्यावर त्याला जाणवायला लागलं होतं. तिच्याशिवाय एक एक श्वास घेणं त्याला ह्या 3 वर्षात कठीण होऊन गेलं होतं. रेवाची डायरी त्याच्या जीव की प्राण झाली होती. रेवा जाता जाता त्याला प्रेमाची जाणीव करून देऊन गेली होती. पण आज ज्या रेवाला तो भेटला होता, ती रेवा पूर्ण बदलली होती. तिच्या मनात त्याच्याबद्दल आता फक्त द्वेष आणि द्वेषच भरला होता. अभिजितबद्दलचं प्रेम तिने काळजात कुठेतरी खोल गाडून टाकलं होतं आणि अभिजितला आता पुन्हा ते प्रेम तिच्या ओठांवर आणायचं होतं. अभिजित खुर्चीत, रेवा तिची डायरी छातीशी लावून बसला होता. तो स्वतःशीच बोलत म्हणाला, रेवा, तू माझ्यापासून कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केलास तरी आता मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी एकदा तुझा विरह सहन केलाय, पण पुन्हा नाही. तू भलेही माझ्यावर आज रागावली असशील, पण तुझ्या रागाला माझ्या प्रेमाने मी शांत केल्याशिवाय राहणार नाही. मी तुला माझ्या आयुष्यात परत आणणार आणि तुझ्या हृदयात माझी पुन्हा तीच जागा निर्माण करणार, जी 3 वर्षापूर्वी होती. इट्स माय प्रॉमिस रेवा. घरी जाता जाता आज वाटेत नीतूचा पाय मुरगळला. रेवा आणि संजूने सावरत सावरत तिला कसं तरी घरी आणलं. हे काय झालं ग रेवा? नीतूची आई नीतूला बघून म्हणाली. काही नाही काकू, पाय मरगडून बसले. येता येता अंधारात खड्डा दिसला नाही. धानरटच आहे ही पोर. किती वेळा धडपडते कुणास ठाऊक. किती वेळा धडपडते ग. काहीही बोलत असतेस हा आई तू? नाही ग, नाही, कुठं काही धडपडतेस. मीच वेडी आहे म्हणून बडबडत असते. नीतूची आई कपाळाला हात लावून म्हणाली. काकू, काही नाही, जास्त लागलं. आपण डॉक्टरांना बोलवू. डॉक्टरनी येऊन नीतूच्या पायाला पट्टी बांधली. फ्रॅक्चर वगैरे नव्हतं, पण 4 दिवस पायाची हालचाल करू नका असं डॉक्टरांनी बजावलं होतं. त्यामुळे आपोआप नीतूला कॉलेजपासून सुट्टी मिळाली. रेवाला ही कॉलेजला जायची इच्छाच नव्हती, म्हणून 4 दिवस तिनेही नीतूबरोबरच राहायचे ठरवले. अभिजितने आता बाबांशी बोलून मुंबईलाच राहायचे नक्की केले. इथूनच पुढचं कॉलेज करणार असल्याचं त्याने बाबांना सांगितले. इतक्या दिवसांनी अभिजित स्वतःहून काहीतरी बोलत होता. हेच त्याच्या बाबांसाठी खूप होतं. त्यांनी जास्त आळीवेळे न घेता अभिजितला राहायची परमिशन दिली. पण आता त्याला एकटं न ठेवता त्यांनी विशालला त्यांच्यासोबत राहायचं सांगितलं. बाकी कामासाठी नोकर-चाकर होतेच. आता त्यांच्या बिझनेसचा पसारा खूप वाढला होता. शिवाय राजकारणही होतंच. त्यांनी मुंबईचा व्याप सगळा अभिजित आणि विशालच्या सिरावर दिला. अभिजितने दुसऱ्याच दिवशी रेवाच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले, पण कुठेही त्याला रेवा दिसली नाही. त्याने सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली, पण गेले 4 दिवस ती कॉलेजला आलीच नाही असे त्याला कळले. तो चातकासारखी तिची वाट बघत होता आणि अखेर ती त्याला त्या दिवशी दिसली. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. रेवा क्लासमध्ये आली, तोच अभिजित तिच्या समोर आला. रेवा, ऐक ना. रेवा काही न बोलता पुढे निघून गेली. क्लास संपल्यानंतर पुन्हा अभिजितने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण रेवा आपलं मौन सोडायला तयार नव्हती. ती अभिजितला कोणाचाच प्रतिसाद देत नव्हती. नीतू हे सगळं बघत होती, पण का कोण जाणे तिला अभिजित इतका वाईट वाटत नव्हता. रेवाने त्याच्याशी एकदा बोलावे अशी तिची मनापासून इच्छाच होती, पण ह्यावेळी रेवाला समजून सांगणं तिला खूप कठीण वाटत होतं. सतत 15 दिवस अभिजित तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण रेवा आपल्या निर्णयावर ठाम होती. इतर मुली अभिजितशी बोलण्याचा तर्फेही प्रयत्न करत असताना तो मात्र फक्त रेवाच्याच बेंचकडे एकटक वेड्यासारखा बघत बसायचा. कुणाला काहीच समजत नव्हतं, एवढ्या मोठ्या आमदाराचा मुलगा इतक्या साध्या मुलीच्या पाठी का पडलाय. अभिजितचं धीर सुटत चालला होता. रेवाचा अबोला त्याचा जीव घेत होता.
ती समोर असून देखील त्याच्याकडे एक नजरही टाकत नव्हती. हे त्याला सहन होत नव्हतं. क्लास संपला तशी सगळी रूमच्या बाहेर जायला निघाली. नीतू हे रेवाला सांगून लायब्ररीकडे गेली. रेवा एकटीच नोट्स काढत त्या रूममध्ये बसली होती. आज अभिजित क्लासमध्ये नव्हता म्हणून रेवा निर्धास्तपणे नोट्स काढत होती. अचानक क्लासरूमचा दरवाजा कोणीतरी बंद केला. रेवा दचकून उभी राहिली. कोण आहे? दरवाजा का बंद केला? पाठमोऱ्या उभ्या असलेल्या व्यक्तीला रेवाने ओरडून विचारलं. त्या व्यक्तीने पाठ फिरवताच तिच्या कपाळाला आठ्या आल्या. तो अभिजित होता. रेवा रागाने त्याच्याकडे बघत बाहेर जायला तातडीने अभिजितने तिला थांबवलं. प्लीज रेवा, एकदा ऐकून घे माझं. एकदा बोल माझ्याशी प्लीज. मला नाही सहन होत आहे हे सगळं. एकदा माफ कर मला प्लीज. मी पाया पडतो हवं तर तुझ्या. इतकी लांब नको जाऊस माझ्यापासून. रेवा त्याचं बोलणं ऐकलं न ऐकलं करून दरवाजा उघडायला गेली. अभिजित चिडला. का का अशी वागते आहेस माझ्याशी? माफी तर मागितली आहे ना मी तुझी. आणि काय करू सांग ज्याने तुझा राग जाईल माझ्यावरचा? रेवा बोल काहीतरी माझ्याशी प्लीज. मी अनोळखी लोकांशी नाही बोलत. तिने नजर दुसरीकडे वळवत म्हटलं. अनोळखी? मी अनोळखी आहे तुझ्यासाठी? खरंच रेवा मी अनोळखी आहे? तुझ्यात आणि माझ्यात काहीच नातं नाही? मी तुझा कोणीच लागत नाही? त्याने गदागदा तिला हलवत विचारलं. हो हो, तुझ्यात आणि माझ्यात काहीच नातं नाही. झालं समाधान? ती मोठ्याने म्हणाली. नाही झालं समाधान आणि होणारही नाही, कारण तू खोटं बोलते आहेस. तो रागाने म्हणाला. खरं मी सांगतो तुला. खरं हे आहे की तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे, जे मला तेव्हा कळलं नव्हतं, पण आता माहीत आहे खोटं आहे हे. रेवाच्या नजरेत अंगार फुलला होता. तिच्या नजरेत तेवढ्याच प्रखरतेने बघत तो म्हणाला. खरं आहे हे. यू लव मी? यू लव मी? नाही नाही नाही, रेवा मोठ्याने किंचाळत म्हणाली. ती बाहेर जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण अभिजितने तिच्या दोन्ही बाजूला आपल्या हाताचा विळखा घातला होता. ती पूर्णपणे अडकली होती. अभिजित जाऊ दे मला. त्याच्याकडे बघत ती म्हणाली. रेवा एकदा फक्त मन की तुझं माझ्यावर प्रेम आहे. तू मला माफ केलंस. मी नाही जगू शकत आहे यार तुझ्याशिवाय. उठता बसता माझ्या मनात फक्त तुझाच विचार असतो. माझ्याकडे माझं असं काहीच उरलं नाही आहे. मी अडकलोय ग तुझ्यात. तू का समजून घेत नाही आहेस मला? गुंतलोय मी तुझ्यात पूर्णपणे. रेवा आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. एवढं म्हणायचं की सनकन रेवाची जोरदार चपराक त्याच्या गालावर येऊन बसली. दुसरी कोण भेटली नाही का तुला हे तुझे प्रेमाचे खेळ खेळायला? माझ्यासोबत जे केलंस ते खूप आहे माझ्यासाठी. आणखी काही नको मला. आणि हे प्रेमाचे बुडबुडे माझ्यासमोर नाही दाखवायचे. हे सगळं प्रयोग कॉलेजमधील इतर मुलीसोबत कर, माझ्याशी नाही. समजलं? तुला हे सगळं नाटक वाटायचं. अनावधाने केलेल्या चुकीची आणखी किती वर्ष शिक्षा देणार आहेस तू मला? मी नाही जगू शकत आहे ग तुझ्याशिवाय. ही 3 वर्ष कशी काढलीत हे माझं मलाच माहिती. रेवा मी मरून जाईन तुझ्याशिवाय. अभिजितच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. तो पोट तिडकीने आपल्या भावना रेवासमोर मोकळ्या करत होता, पण रेवावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तू उद्या मारायचा आज मेलास तरी मला काही फरक पडत नाही. ती तिरस्काराने बोलली. काय काय बोललीस तू? खरंच मी मेलो तर तुला काहीच फरक पडणार नाही? त्याने अविश्वासाने विचारलं. रेवा तिथून काही न बोलता जायला निघाली. दुखावलेल्या अभिजितने तिच्या हाताला धरून स्वतःजवळ जोरात खेचलं. ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. खरंच काही नाही वाटत तुला माझ्याबद्दल? त्याने तिच्या दोन्ही दंडाला घट्ट धरत विचारलं. त्याचा स्पर्शातून त्याच्या आत चाललेली घुसमट रेवाला कळत होती. क्षणाक्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत होते. तिच्या एका प्रेमाच्या शब्दासाठी त्याचं मन तडमडत होतं. वेड्यासारखा तो तिच्याकडे एकटक बघत होता. त्याचे गरम उष्ण श्वास रेवाला स्वतःच्या अंगावर जाणवू लागले होते. रेवाचं मन चलबिचल होऊ लागलं. तिला स्वतःची स्थिती जाणवली. तिने पटकन अभिजितला स्वतःपासून दूर लोटलं. एकदा सांगितलेलं पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे का तुला? रेवा स्वतःला सावरत म्हणाली. मग एक. नाही फरक पडत मला तुझ्या असण्याने किंवा नसण्याने. गळ्याकडे आलेला आवडा तसाच गिळत मोठ्या सफाईने तिने स्वतःला सावरत ती बोलली. अभिजित तसाच खाली गुडघ्यावर बसला. माझ्या मरणाची इतकी आतुरतेने वाट बघते आहेस तू? त्याच्या डोळ्यातून खळकन पाणी वाहू लागलं. ठीक आहे मग. तो मनाशी काहीतरी ठरवून उठला. मी मेल्याने तुला समाधान मिळत असेल तर मी ही करायला तयार आहे तुझ्यासाठी. एवढं बोलून त्याने धाडकन दरवाजा उघडला आणि वाऱ्याच्या वेगाने तो निघून गेला. अभिजितने घेतलेलं ते एक पाऊल रेवाला आयुष्यभर रडवणार का? पुढचा भाग चुकवू नका. जर तुम्हाला ही प्रेमकथा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा सुंदर प्रेमकथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब मला या कथेचा पुढचा भाग आणण्यासाठी प्रेरणा देतो. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा भाग पाहायचा आहे का. लवकरच भेटूया कथेच्या आणखी एका रोमांचक भागासह. धन्यवाद.